पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर तालुक्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे। या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेच्या शववाहिका सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी आरोप केलाय की नगरपालिकेच्या मालकीच्या 3 शववाहिका सध्या वापराअभावी धुळखात पडल्या असून आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा कोणताही उपयोग झाला नाही। परिणामी मृतांच्या नातेवाईकांना पार्थिव वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था मंदिर समितीची रुग्णवाहिका बोलवावी लागली। शिरसाट यांनी ही गंभीर बाब राज्याचे मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे। नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली शववाहिका सेवा तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसेच नगरपालिकेतील बंद अवस्थेतील शववाहिका तात्काळ सुरू कराव्यात, जेणेकरून भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही अशी मागणीही त्यांनी केली आहे। यावेळी समाजसेवक पिंटू शिंदे व विशाल तुपसौंदर हे उपस्थित होते। दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाची कार्यक्षमता आणि सार्वजनिक सेवांची उपलब्धता याबाबत आता नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे। प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। काल तांदुळवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली। त्या घटनेमध्ये जे 8 जण मयत झालेले आहेत त्यांना पहिल्यांदा मी श्रद्धांजली अर्पण करतो। काल ह्या दुर्दैवी घटनेत जे मयत झालेत हे पंढरपूर कॉटेजला आणले असता त्यांचं शवविच्छेदन झाल्यानंतर ते मृतदेह घरी नेण्यासाठी किंवा स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी शववाहिका नव्हती, त्यामुळं मंदिर समितीच्या गाड्या तिथं बोलवावं लागल्या। ही खरंच दुर्दैवी घटना आहे। काल तांदुळवाडी परिसरामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली असताना या घटनेमध्ये 8 नागरिकांचा प्राण गेलेले आहेत। हे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे आलेले असताना शवविच्छेदनानंतर ते मृतदेह त्यांच्या घरी स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी शववाहिका नसल्यामुळे त्या मृतदेहाला 2-3 तास ते मृतदेह तिथंच ठेवण्यात आले। पंढरपूर नगरपालिकेला सार्वजनिक आरोग्य विभागाने लाखो रुपयाच्या 2 शववाहिका दिलेल्या असताना याचा वापर फक्त ह्याच्यासाठी होत आहे, देखाव्यासाठी होत आहे। गाड्या ह्या शववाहिका धूळखात पडत आहे। तरी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाला, नगराध्यक्षांना मी एक इथून इशारा देतो की हे शववाहिका जर ह्याचा वापर जर नाही झाला तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल। काल राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, पालकमंत्री जयाभाऊ असतील, प्रशांतराव परिचारक असतील, समाधानदादा अवतडे असतील, यांना ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिलेली आहे। तरी नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर ह्या शववाहिका जर चालू नाही केल्या तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल।